आजचा घाम उद्याची वरती म्हणून मित्र सांगतो थोडा वेळ राहिलाय, एवढी घास आजचा घाम तुझीच वरती असेल. जय हिंद मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचे खास कारण म्हणजेच माझ्या पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मित्रांचे ग्राउंडच्या तारखा पडत आहेत. कुणाच्या पडल्या असतील कुणाच्या नाही. ज्याची पडली नाही तरी नशीब समजा आपल्याला वेळ भेटते त्या संधीचं सोनं कर मित्रा. एकदा वेळ गेली की नाही पुन्हा परत येत नाही बघ. आता जर तुझ्या अंगामध्ये मरगळपणा शिरला असेल, तुला वाटलं असं माझा अभ्यास पूर्ण झालाय, ग्राउंड झालं, पेपर दिला, झालो मी पोलीस झालो, हा ओव्हर कॉन्फिडन्स इथं महागात पडतो बघ शेवटच्या क्षणी. हा मरगळपणा कोणत्या वेळेस करतो, रिझल्ट लागल्यावर पण कळत नाही. ज्यावेळेस सोबतच्या मित्राचा सत्कार होतो का नाही, अंगावरती फेटा घालून, अंगावरती गुलाल आणि डोक्यावरती फेटा जर बघितला आणि त्याच्या डोळ्यातील अश्रू आणि तुझ्या डोळ्यातील अश्रू जमीन आसमानचा फरक असतो. तू एक कोपरा बघून पाठीमागची खुर्ची बघून बसतो आणि त्या डोळ्यातल्या तुझ्या अश्रूला काहीच किंमत नसते. पण त्या मित्राच्या डोळ्यातील अश्रू हे आनंद अश्रू असतात आणि त्याला मोत्यासारखी किंमत असते. म्हणून सांगतो थोडाच वेळ राहिलाय, एवढी घास टेस्ट पेपर बुडू नकोस. आजकाल सर्व विद्यार्थी अकॅडमीमध्येच प्रॅक्टिस करतात आणि तिथूनच तुमचं फायनल रिझल्ट ठरतो, एवढं लक्षात ठेवा. काही मुलं ओव्हर कॉन्फिडन्स असतात. ओव्हर कॉन्फिडन्स असणाऱ्या मुलांसाठी मी खास सांगतो, किती जरी ओव्हर कॉन्फिडन्स असेल, किती जरी बादशाह असेल, तर तो जोपर्यंत लिस्टमध्ये आपलं नाव येत नाही तोपर्यंत ओव्हर कॉन्फिडन्स दावायचा नाही. येते तुला सगळं प्रश्नपत्रिका घे, उत्तरपत्रिका घे, गोल करीत बस. नाहीतर ऐन टाइमला खालीवरी करून सगळं येत आहे बोंबललं. 50 पैकी खालीवरी झाल्यामुळं 100 पैकी तुला 50 मार्क तिथंच पडले, गेला तो कामातच गेला. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये कॉन्फिडन्स पण असतो महत्वाचा खूप, पण त्याबरोबर अभ्यास पण असतो. ओव्हर कॉन्फिडन्स होता कामा नाही. कॉन्फिडन्स 100% पाहिजे. मी पण त्या कॉन्फिडन्सला मानतो, कॉन्फिडन्स पाहिजे, पण ओव्हर कॉन्फिडन्स नसला पाहिजे. काय कमी, कुठं कमी हे बघ. आता फक्त प्रश्नपत्रिकांचा सराव कर जास्तीत जास्त. झालेला कुठल्या जिल्ह्याला फॉर्म भरलाय त्या जिल्ह्याच्या 4 वर्षाच्या पाठीमागील प्रश्नपत्रिका घे. टॉपिक वाईज घेऊन काढ. मराठीला वर्णमालावर किती प्रश्न विचारले, व्यंजन संधीवर किती प्रश्न विचारले, शब्दविहारावर विचारले का, हे जोपर्यंत तू लिहून काढत नाही त्या जिल्ह्याचा पाठीमागचं तू कुठंतरी खचणार आणि 2-3 मार्गांनी जाणार. का तुझा अभ्यास झालेला असतोय, तू म्हणतो कधी ग्राउंड होईल, माझा पेपर होईल, मी तर 100% होतोच आहे. काय करायचं तुझ्या होणार? जोपर्यंत लिस्टमध्ये नाव येत नाही तोपर्यंत काहीच उपयोग नाही. म्हणून सांगतो थोडे दिवस राहिले एवढी प्रॅक्टिस कर, सातत्य ठेव. आता शेवटी सातत्य न ठेवल्यामुळं आपली वाट लावून जातो. कारण पोलीस भरती तयारी करणार कोणी श्रीमंत नसते, गरीब घराण्यातली सगळी असतात. तुम्ही आजूबाजूची बघा, काय आमदाराचा खासदारचा मुलगा मला पोलीस भरतीची तयारी करायची, मी आलो पोलीस भरती तयार करायला. काय नसतं इथं, फक्त गरिबी असते. आपली गरिबी म्हणून आपण पोलीस भरतीची तयारी करायला मित्रा.